अग्रणी जो ब्रह्मचार्या शिरोमणी योगी वंदिती मुकुटस्थानी जो भक्त मंडनी अतिश्रेष्ठ नाथ महाराज वर्णन करत आहे की या दुसऱ्या अध्यायाचा किंवा एकादश स्कंदाचा विषय काय आहे तर नारदाला वसुदेवाने काय विचारले आहे, प्रश्न विचारले आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तर नारदांनी दिलेली आहेत। अशा प्रकारचा कोण आहेत ते नारद, जो मुक्ता माझी अग्रणी, जो मुक्त पुरुषामध्ये काय आहे अग्रगण्य आहेत, ब्रह्मचार्या शिरोमणी ब्रह्मचार्यामध्ये जे शिरोधारी आहेत, योगी वंदिती मुकुटस्थानी योग्यामध्ये जे आणि आदराच्या स्थानावर आहेत आणि भक्त मंडळीमध्ये जे अतिश्रेष्ठ आहेत। नारदाचं वर्णन केलं काय, मुक्त वेगळा, ब्रह्मचारी वेगळा, योगी वेगळा आणि भक्त वेगळा, ज्याचे त्याचे साधन काय आहे वेगळे वेगळे आहे का नाही। मुक्त ज्याला साधन करून आणि कोणतंही बंधन ठेवलेलं नाही, मुक्त कशाला म्हणतात, बंधन रहित, मुक्त म्हणजे मोकळं। मुक्त शब्दाचा अर्थ काय आहे, सरळ सरळ आपल्या भाषेत मोकळं, कोणत्याही बंधनात न अडकलेला। एवढ्या बंधन म्हणण्यापेक्षा देहाचं सुद्धा त्याचं काय तुटलेलं आहे, बंधन तुटलेलं आहे, असा जो मुक्त आहे। काही ब्रह्मचारी कुणाला म्हणावं, ब्रह्मचारी यालाही म्हणतात म्हणजे वयाचं जे पहिलं आहे चार केलं ना, ब्रह्मचारी, वानप्रस्थ, संन्यासी आणि पुन्हा वानप्रस्थ, ब्रह्मचारी, संन्यासी आणि गृहस्थी, संसारी माणूस आहे का नाही। ब्रह्मचारी म्हणतात, ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे घोकावी ब्रह्मचारी धर्म आहे का नाही। अशा प्रकारे तुकोबरायांनी त्यात सांगितलं। तर ब्रह्मचारी त्यालाही ब्रह्मचारी म्हणतात आणि ब्रह्मचारी शब्दाचा दुसरा एक अर्थ करता येईल, आचारी म्हणजे आचरण करणे, आणि ब्रह्माचं जो आचरण करतो म्हणजे ब्रह्मानं जे सांगितलं तसं जो वागतो त्यालाही काय म्हणता येईल, ब्रह्मचारी। असं जे ब्रह्मानं आचार सांगितला वेदामध्ये, गाथ्यामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये, गाथा ज्ञानेश्वरी वेदात आला, गाथा ज्ञानेश्वरीत भागवतात, त्यानुसार जो आचरण करतो असे जे ब्रह्मचारी किंवा योगी, जे योगाचं काय करतात, साधन करतात, असे जे योगी आहेत, आणि भक्त भगवंताचं भजन करून, भगवंताचं कीर्तन करून, भगवंताला प्राप्त करून घेणारे काय असतात, भक्त असतात। बरोबर आहे का नाही। मुक्त भक्त नसतो का, मुक्त भक्त नसतो का, तर मुक्त भक्त नसतो असंही नाही आणि मुक्त भक्त असतो असंही नाही। मुक्त असतो, मुक्त भक्त असेल असंही नाही। तुकोबराय, ज्ञानोबराय मुक्त भक्त आहे, हे काय आहे, मुक्त भक्त आहे, पण मुक्त भक्तच असेल असंही म्हणता येणार नाही। काही मुक्त झाले, तुकोबराय म्हणतात आपतरे टाको कोण बराई, काही तरुण गेले, पण तुम्ही तर काय मोठेपणा आहे का तो, तुम्ही तुमचं आम्ही आमचं जेवढं बा तुम्ही तुमचं पाहता, त्यात काय तुमचा मोठेपणा आहे का तो, मुक्त झाले, थोडक्यात आपलंच खाऊन बसले आणि आपले तृप्त झाले, पुन्हा दुसऱ्याचा विचार केलेला भेने गर्भवासा, मुनी मुक्त झाले। पण तुकोबराय म्हणतात मुक्त झाले। तुकोबरायांनी त्याचं उदाहरणही दिलं। तुकोबराय म्हणतात तेव्हा मुक्त झाले मान्य आहे, पण आईच्या स्तनातील जे दूध आहे त्याची गोडी घ्यायची असेल तर लेकरू व्हावं लागेल, बरोबर आहे का नाही। त्या आईला त्याची गोडी काय, तसा मुक्त झाला आहे का नाही। साखर होऊन काय फायदा आहे, मुंगी आणि त्या साखरेचा काय घेता येईल, आनंद। आणि म्हणून आम्ही मुक्त होऊन पुन्हा काय झालो, मुक्ती वरील भक्ती जाण अखंड मुखी नारायण, मुक्ती वरील भक्ती जाण। मुक्त आहे, भक्त आहेत काही, पण भक्त मुक्तच असतात। भक्त काय असतात, मुक्त भक्त नसतात, पण भक्त काय असतात, मुक्तच असतात। जोपर्यंत मुक्त नसतात तेव्हा ते साधक भक्त असतात, पण एकदा भक्तीला लागला की तो खरा काय होतो, मग मुक्तच होतो। मुक्त भक्त असतात, भक्त मुक्त असतात, मुक्त भक्त असतील असं नाही। जाणोनी नेणते झाली,
जाणोनी जाणोनी म्हणजे मुक्त झाले आणि पुन्हा काय झाले निनते झाले पुन्हा निनते झाले आहे का नाही अभेदुनी भेद राखियाला अंगी कशा करता वाढावया जगी प्रेम सुख तुकोबराय म्हणतात काय देवा आम्हाला काय मला कळत नाही का तुकोबराय काही लोक सांगू लागले अरे भगवंत सर्वत्र आहे अरे त्याचं भजन करायची काय गरज आहे पांडुरंगाची पूजा करायची काय गरज आहे त्या पंढरपूरला कशाला जायचंय विठ्ठल जळी स्थळी तुकोबराय म्हणतात हे आम्हाला शिकू नका हे आम्हाला शिकू नका हे तो आम्हा देवे सांगितले हे आम्हाला कोणा सांगितलं तुम्हाला सांगायची काय गरज आहे हे आम्हाला कोणा सांगितलेले देवानंच सांगितलेलं आहे हे सांगितलेलं आहे पण आम्हाला त्याच्यात काय नाही आनंद नाही अशा प्रकारचं मग काही मुक्त आहे मग जे मुक्त झाले त्या मुक्त नारदाला आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानतात मुक्ता माझी अग्रगणी ब्रह्मचारी आहे ब्रह्मचाचरण करणारे किंवा हा ब्रह्मचारी घेतला तर वेदाचा अध्ययन करणारे ग्रंथाचा अध्ययन करणारे गोकावी अक्षरे हजर ब्रह्मचारी घेतला तर वेदाचा अध्ययन करणारे सुद्धा श्रेष्ठ अध्ययन करणारा कुणाला मानतात नारदाला मानतात ब्रह्माचं आचरण करणाऱ्यामध्ये नारदाला आचरण करण्यामध्ये शिरोमणी मानतात योगी जे आहेत ते मुकुटस्थानी मानतात म्हणजे नारदाला मुक्त हे आहे ब्रह्मचार्यामध्येही शिरोमणी आहेत योगामध्येही काय आहे मुकुटमणी आहेत एक आहे का आणि भक्तामध्येही अतिश्रेष्ठ आहे आपण ज्या वेळेला कीर्तनाच्या गादीवर उभे राहतो त्यावेळेला म्हणतो ही गादी कुणाची आहे नारदाची गादी आहे नारदाची गादी आहे कारण ती गादी म्हणजे श्रेष्ठच मानलं ना म्हणजे सुरू कुठून झाली परंपरा नारदापासून कीर्तनाची परंपरा नारदानं सुरू केली नारदापासून ती काय झाली आहे परंपरा म्हणून मुक्त भक्त मंडळी भक्ताच्या समुदायामध्ये अतिश्रेष्ठ अति नारद काय आहे श्रेष्ठ आहेत एक आहे का भक्त मुक्तही असतो भक्त ब्रह्मचारीही असतो भक्त योगीही असतो आणि भक्त भक्तही असतो काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले काय नव्हे केले तयाने अमुपे सगळं त्याला फळ मिळालेलं असतं पण असे नारद आहेत जो ब्रह्मरसाचा समुद्र जो निजबोधाचा पूर्णचंद्र तो बोलता झाला शुकयोगींद्र श्रोता नरेंद्र कुरुवंशीचा ब्रह्मरसाचा समुद्र जे ब्रह्मरसाचे काय आहे समुद्र आहेत समुद्र आहे आत्मज्ञानामध्ये पूर्ण चंद्र म्हणजे पूर्णत्वेला प्राप्त झालेले आहेत अशा प्रकारचे शुकाचार्य बोलते झाले शुकाचार्यांनी काय सांगितलं असं सांगितलं म्हणजे शुकाचार्य आयुष्य तो बोलता झाला शुकयोगेंद्र असं म्हणजे शुकाचार्याचं वर्णन नाहीये असं सुख म्हणाले नारदाला उपाध्या कोण दिलेल्या आहेत त्या सुकाने प्रमाणपत्र दिले शुकाचार्यांनी प्रमाणपत्र दिले प्रमाणपत्र द्यायला कोण मग इकडे आपल्या मराठवाड्यात कार्यक्रम झाला आणि तिथं काही लोकांना हे दिलं काय म्हणते त्याला प्रमाणपत्र हे दिलं पारितोषिक आहे ना दिले बुवा त्यांना एक माणूस मला भेटला म्हणजे पुरस्कार म्हणजे महाराज आपल्याला पुरस्कार भेटलाय आणि ते दाखवला ते वाचतो आणि मी म्हणलं पुरस्कार तुला भेटलाय पण द्यायलाय कोण देणारा कोणी कोण देणार आहे अरे देणारा जर हेच तुच्छ असेल तर घेणारा कुठून मोठा असेल पुरस्कार द्यावा पण पुरस्कार देणाराही त्या तोला मोलाचा असावा का नाही पुरस्कार कोणा द्यावा ज्ञानोबा तुकोबारायांनी पुरस्कार द्यावा जगाच्या बापानं पुरस्कार द्यावा संतांनी पुरस्कार द्यावा अरे जगातल्या विषयी माणसाने पुरस्कार दिला तर काय फायदा आहे विषय माणसाला कोणी मला त्याच्या उपयोगी जो असतो तो चांगला दिसतो आपल्याला कोण आपल्या जो फायदा देतो त्याला आपण मला आग्रहानं हातावर धरून चहा आपल्याला कोण या पाहुण्याला नेतो गावात एखादं लग्न असेल काही कार्यक्रम असेल नाही तू म्हणतो नाही राव लय चहा नाही ते काय सांगू नका फेमस लागतोय आणि एकाला गरज याची आज त्याला चालू म्हणतो बाबा 10 पाहुणे बसले असते एकाला कुठून नेतो का त्याला पुरस्कार चहाचा आपण दिला पण तो आपल्या काय आहे फायद्याचा आहे कुठेतरी तुम्ही म्हणले दुसऱ्या विचारलं पाहू इतकी होती त्याला काय नेलं अरे बुवा जेव घालतो घरी गेल्यावर म्हणजे त्याच्या जेवणाचा फायदा म्हणून त्याला चहा बरोबर आहे का नाही हे पुरस्कार काय करायचे मला शुकाचार्यांनी पुरस्कार द्यावा आणि ऐकायला कोण असावं श्रोता नरेंद्र कुरुवंशीचा राजा ऐकणार आहे
श्रोता आहे. अशा प्रकारचं गीतेचा श्रोता, गीतेचा वक्ता आणि गीतेचा विषय ज्ञानोबरायांनी तिन्ही एका ओळीत आणले. आधीच विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेती. आणि भक्तराज किरीटी कोण आहे? किरीटी म्हणजे अर्जुन. कोण आहे? भक्तराज. भक्ताचा जो काय आहे? राजा. प्रतिपादी श्रीकृष्ण. श्रीकृष्ण कोण? जगजेठी. सगळ्या जगामध्ये जो ज्ञानामध्ये काय आहे? श्रेष्ठ. जेठी म्हणजे श्रेष्ठ. त्या मारवाडी समाजात मोठ्या बाया असतात ना, ते बाया म्हणजे जाऊ म्हणजे काय म्हणतात ते, म्हणजे लहान भावाची बायको मोठ्या भावाची बायको. तर ती लहान भावाची बायको मोठ्या भावाच्या बायकोला जेठानी म्हणते. जेठानी. जेठी. जेठी म्हणजे काय आहे? श्रेष्ठ, मोठा. आणि ती जेठानी. जेठानी. जेठानी म्हणजे मोठी. ती कुणाची जेठानी? त्या लहान भावाच्या बायकोची ती काय आहे? जेठानी. हा कुणाचा जेठानी? देव. जेठी जगाचा जेठानी. जग जेठी. जो जगाचा काय आहे? जेठी आहे म्हणजे श्रेष्ठ आहे, जगात श्रेष्ठ आहे. अशा प्रकारचा तो कृष्ण जग जेठी प्रतिपादी भक्तराज कीर्ती अर्जुन परिशी. आणि मग दोघात ते पठाडे महाराज सांगायचे. पास एक जण सांगायला, दुसरा ऐकायला. तो सांगणारा सांगू लागला तंबाखूला चुना कसा लावावा. विषय दोघांचा काय असेल? विवेकाची गोष्टी. गोष्ट कोणती चालू आहे? विवेकाची गोष्ट चालू आहे. अशा प्रकारचं सांगायला लागले. हा श्रोता नरेंद्र कुरुवंशीचा. कुरुवंशीचा जो काय आहे म्हणजे राजा आहे, तो श्रोता आहे. म्हणजे परीक्षिती काय आहे? श्रोता आहे. तो म्हणे व्यासाचा जो निजगुरु आणि माझाही परमगुरु नारद महामुनीश्वरून त्याशी आते आदरू श्रीकृष्ण भजनी. तो म्हणे. कोण म्हणे? शुक म्हणे. तो म्हणे काय? कोण आहेत नारद? व्यासांचा जो निजगुरु. जो व्यासाचे मूळ काय आहे? गुरु. आपण त्या विषयी सुरुवातीला पाहिलं. व्यासाला ज्ञान कोण केलं? नारदांनी केलं. चतुश्लोकी भागवताचा उपदेश नारदांनी कुणाला केलेला आहे? व्यासाला केलेला आहे. व्यासांचा जो गुरु आहे. आणि तुमचे कोण नाहीत का? माझाही परमगुरु. माझा तर श्रेष्ठ गुरु आहे. कारण शुकाचार्य व्यासाचा मुलगा, माझ्या बापाचा गुरु. आणि मग माझे कोण आहे? परमगुरु आहे. माझे करता ते श्रेष्ठ गुरु आहेत. असे नारद महामुनीश्वरू. नारद आणि पुन्हा महामुनीश्वरू जे मुनी आहेत. मुनी कुणाला म्हणावं? मनन करणं हे ज्यांचं शील आहे त्यांना काय म्हणतात? मुनी. मुनी म्हणतात. आणि अशा मुनी लोकांचे जे ईश्वर पुन्हा तिथं मुनी मुनीश्वर त्याशी अति आदरू कृष्ण भजनी. आणि त्या नारदाला कृष्णाच्या भजनात अति काय आहे? आदर आहे. आदरानं महाराज भजन करताना आपल्याला जिथं जिथं प्रमाण आले तिथं काय सांगितलं? आदरे. आदरे आले ना. त्या परमार्थीचा अर्थेने सांडावे लिगाड धरुणी भजनाची चाड नित्य नेमे आदरे. आदरे आदर. भजनाविषयी काय आहे? आदर आहे. मला आदर जिथं असतो का तिथं माणूस उपेक्षा करत नाही. आदर जिथं असतो त्या आदर असलेल्या व्यक्ती समोर माणूस काय करत नाही? फलकटपणा करत नाही. बरोबर बोल. मोठी माणसं बोल नका. चुप. शिस्त. तसं भजनात आदर असेल तर मग माणसाला काय राहते? शिस्त. आदर. आदर असतो. भजनी आदरू. द्वारकोनी सोय श्रीकृष्ण पिंडारका पाठवे मुनिगण. तेथून नारद आपण द्वारकेशी जाणं पुन्हा पुन्हा येतो. आता आपण काल बघितलं की सगळ्या साधूंना भगवान कृष्णानं पिंडारक क्षेत्रामध्ये काय केलं? पाठवून दिलं द्वारकेहून की आता इथं द्वारकेचा नाश होणार आहे बा, तुम्ही जा. पण मला पिंडारक क्षेत्रातून नारद पुन्हा पुन्हा द्वारकेला येऊ लागले. हिडायची सवय एखाद्या कुठं करत नारद साधू बसले तिथं चिंतन करत हे आपण पुन्हा 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 येऊ लागले. ज्या फिरायची सवय झाली एखाद्या कर्म नाही ते पुन्हा 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 येऊ लागले. तिथं येऊ लागले द्वारकेला. हो का जे द्वारक्यातो नरे जे भय काळ करतो जे तर स्वय श्रीकृष्णातून ते तर असे नांदतो निज सामर्थ्य. म्हणले हो महाराज द्वारकेत कसे यावं? तिथं तर काळ येणार होता आता. कारण सगळ्यांचा काय होणार आहे? नाश होणार आहे. नाथ महाराज म्हणले अरे द्वारकेत काळ कसा येईल रे? नरे जे भय काळ करतो. तिथं काळाची भीतीच नाही. म्हणजे का? अरे जिथं स्वय श्रीकृष्णनाथ असे नांदत निज सामर्थ्य नांदत असेल. भगवान तर आपल्या सगळ्या सामर्थ्यासह कुठं नांदायलेत आता? आणि देवाचं नाव घेतलं तर काळ येत नाही.
आणि तर देवाचं नाव घेतल्या पुढं काळ येत नाही तर मला देवासमोर काळ कसा येईल? तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. आता काय बळ करणार आहे काळ? असा मला तिथे येऊ लागले. दक्ष शापो नारदा शिपाई मोह करावं नाही एके ठाई तो शापो हरी कीर्तने नाही याला की तो पाही कीर्तन निष्ठो. आपण पाहिलं दक्षिणा नारदाला शाप दिला, एक मुहूर्त सुद्धा एका ठिकाणी राहायचं नाही, पण तो शापो हरी कीर्तनी नाही. कीर्तन करत असताना तो शाप, कारण कीर्तन महाराज एक मुहूर्त एका जागी थांबायचं नाही. आणि कीर्तन किती तास असतं? हे आता आले 2 तास. पहिले कीर्तन आता जुन्या माणसात माहितीये इतर डोमन 3.5-4 तास कीर्तन करायचे. आता सुरू केले को 4 तास होतच नाही, मला सुट्टी नाही, म्हणजे इंटरव्ह्यू नव्हता. 4-4 तास काय करायचे? कीर्तन. आणि तुकोबरायचे कीर्तन तर रातभर असायचं, रात्रभर कीर्तन. आता सुरू केलं रामकृष्ण हरी की कीर्तन कुठवाय किती वाजेपर्यंत? काकडे आलो. हो, काकडा आरती, मग त्याच्यानंतर कोण रात्रभर कीर्तन असायचं. ऐकणारे उभे आणि म्हणणारे उभे, अशा प्रकारचं रात्रभर कीर्तन. मग रात्रभर काय कसं थांबवणार कीर्तन? म्हणून अखंड कीर्तन चालू. मग शाप काहीच बाधा करत नाही. कीर्तनात शाप बाधा करत नाही, कीर्तनात यम बाधा करत नाही, कीर्तनात काळ बाधा करत नाही. यांनी सांगितले बघा, तुकोबराय यांनी सांगितले. तुकोबराय म्हणतात काळा सदा काळ गणना करी आयुष्याची, कथेच्या वेळेची आज्ञा नाही. मुक ते माणसं मरत नाही का? मरतात तिथं काळाची आज्ञा नाही, काळाला आज्ञा नाही. मरतात ते वैकुंठाला जातात. कीर्तनात मिळेले काय काळ येत असतो ते निघाले. काय कथेच्या वेळेची आज्ञा नाही, अशा प्रकारे आहे. म्हणून तो शाप कीर्तनात वाजत नाही. आणि म्हणून नारद रात्रंदिवस काय करत राहतात? कीर्तन निष्ठ राहतात. ज्याची गाय जे कीर्तनी कीर्ती तो द्वारके शिवशे सोय श्रीपती तेथे शापबाधेची नसरे प्राप्ती या लागे नित्य वस्ते नारदाशी येते. ज्याचं कीर्तनातून कीर्ती गायल्या जाते तोच द्वारकेत येते. कृष्णाचीच कीर्ती गायल्या जाते ना कीर्तनातून, तोच द्वारकेत येते. आणि महाराज मग त्याच्या कीर्तनानं शाप बाधा करत नाही तर तो जिथे तिथे शाप कशाचा बाधा करेल? आणि म्हणून नारद पुन्हा पुन्हा द्वारकेला येऊ लागले. नारदाशी पूर्ण ब्रह्मज्ञान, त्याशी का कृष्णमूर्तीचे ध्यान, श्रीकृष्ण देव चैतन्य घेण्या लागे श्रीकृष्ण भजन नारदा पडिये. नारद पूर्ण ब्रह्मज्ञान, नारदाला ब्रह्मज्ञान पूर्ण झालेले आहे का नाही? ब्रह्मज्ञान झाले. आणि मग ब्रह्मज्ञान झाल्यावर पुन्हा कृष्णाच्या मूर्तीचे ध्यान कशाला करायला लागले? महाराज या लोकांना ओवी वाचायला दाखवावी. हे जे म्हणतात ना वेदांती लोक, हे पंढरपूरची वारी, हे भक्त काय यानं मूर्ख म्हणतात महाराज ते आपल्याला, आहे का नाही? मुंगळेवाणी करतात सांगा. असं म्हणतात ते देवाच्या दर्शनाला जायचं, पूजा करायची, काय करायची त्याच्याची करायची. आपणच देव आहे. आपल्या महाराजाला मुंगळ्याला विचारलं होतं असं काऊन म्हणतात वेदांती, ते म्हणले ते वेदांतच कळाला नाही. यांना खरंच नाही कळत. अरे पत्ता खेळू लागला, मग घडलेलं माहिती पत्ता खेळू लागला असे मी तर मारत कीर्तना भाजनात घेतलेला माणूस तेव्हा काय म्हणजे पत्ता खेळतो. पण अचानक मी गेलो तो खेळला. नेमकं मी तिकडं पाहिलं तोच दिसला. मी गेलोच बघतो. म्हणलं का तुम्ही कशाला पत्ते खेळत आहे? तुम्ही चांगलं नाही पत्ता खेळणं. तुम्ही कीर्तनाला भजनाच्या चांगली माणसं आहे. तो म्हणला पत्त्यात ब्रह्म नाही का? घ्या अन्ना, कारण अवघे ब्रह्म विता नाही. हा तो म्हणला पत्ता मी हातावर घेतो, म्हणला तर ब्रह्म म्हणून घेतो. मी म्हणलं येड्याला ब्रह्म नाही का? पत्त्यातच घुसले. फिरत झाकण होतो, बाटली केली आणि मग पत्ता खेळत बसला तर मग माणूस तुला काय ब्रह्मस्थिती प्राप्त काय महाराज हे फसवा फसवी. पण त्याच्या पुढे फसवा फसवी चालत नाही. अशा प्रकारचं नारदाला कळत नाही का? पण कृष्णमूर्तीचं ध्यान करतात का? श्रीकृष्ण देव चैतन्य घन, कृष्ण देहारूपानं चैतन्य देहारूपानं नांदायले. कृष्ण म्हणजे साक्षात काय आहे? ब्रह्म आहे, ब्रह्म आहे, ब्रह्म. म्हणे विठ्ठल ब्रह्म नव्हे त्याचे बोल नाही कावे. तुकोबराय जे म्हणतात ना विठ्ठल ब्रह्म नाही त्याचे शब्द सुद्धा कानावर पडू देऊ ना. अद्वैताची वाणी नाही ऐकत मी. आणि ब्रह्म हे साक्षात ती मूर्ती दगडाची नाही तर ते साक्षात काय आहे? ब्रह्म आहे, ब्रह्म. अशा प्रकारचं आहे वर्णन का? ती घडवलेली मूर्ती नाही, ती बसवलेली नाही, घडविला नाही बैसविला. तू घडवला नाही, तू काय नाही
बसवलेला नाही. याला जे श्रीकृष्ण भजन नारदा पडी आणि म्हणून नारदाला कृष्णाच्या भजनाची आवड आहे. यावर कृष्ण भजन मुक्ताशी पडी हे पूर्ण त्याशी न भजे तो आभागी भजे आभागी कोण ते निरूपण शुभ सांगे. महाराज मुक्ताला ऐका कृष्ण भजन मुक्ताशी पडी हे पूर्ण ऐका आपल्याला भजन आग्रहानं करावं लागतं आणि मुक्ताला भजन आवडत असतं. महाराज म्हणतात मुक्ता भजन पडिये आवडतं मुक्ताला भजन. आपल्याला भजन काय करावं लागतं आवडीनं नाही जबरीनं करावं लागतं. मन लागो न लागो मन लागतं का तुमच्या मनात सगळंच काय सगळंच मन लागतं थोडं मन लागो न लागो सारखं तुम्हाला सांगा आपण जेवढा परमार्थ करतोय तेवढ्यातच देव घेतोय काही जास्त करायची गरज नाही. आपण जेवढा आता करायलो ना एवढ्यातच देव घेतोय काही जास्त करायची गरज नाही. फक्त एक घे काय इच्छा त्याच्या भेटीची पाहिजे. त्याच्या भेटीची इच्छा धरून जेवढं आता करतोय तेवढ्यातच तो भेटेल. आपल्याला भजन त्याचं असतं पण इच्छा विषयाच्या असतात आणि त्या भजनाचा परिणाम त्याच्यातून पदरात काय पडतं मग विषय पडतात. पडत नाही असं नाही विषय पडतात. आता आम्ही काय पोटाची भरावे भक्त जन चाळवावे भक्त म्हणून तुकोबाराय म्हणतात. किंवा भजन करून काय पोट भरण्याची इतकंच करून भक्त लोकांना फसवावं. कारण महाराज आपण म्हणतो हे देव भक्ताला काही कमी पडू देत नाही सगळं. पण मग काही कमी न पडू देण्यामुळे केलेलं भजन ते सकामी भजन कमी पडू देत नाही तो त्याची बाजू झाली. पण आम्हाला कमी पडू नये या भावनेनं भजन केलं की ते भजनाचा फायदा होत. काल्याचं कीर्तन ऐकले शोकंगत नाही. म्हणून इच्छा त्याच्या मला हे मिळत नाही का मग हे बोनस राहतं. मग हे मिळत नाही असं नाही पण हे काय राहतं मग बोनस म्हणजे बजेट तसंच राहतं आणि वरचं व्याज मिळत राहतं आपल्या भक्ताला आहे का नाही. त्याच्यामुळं मुक्ताशी पडी पूर्ण मुक्ताला भजन आवडतं. मग त्या मुक्ताला भजन आवडतं तर मग त्याचं भजन सगळेच करतात का नाही. काही आभागी करत नाहीत ना. काही आभागी लोक येतात करंट्या कपाळाचे करंटे कपाळ ज्याचे महाराज आभागीच म्हणलं या. भाग्यवान कोणाला म्हटलंय संतांनी जो भजन करतो तो भाग्यवान जो भजन करत नाही तो पुण्याची आणि पापाची ज्ञानोबारायांनी व्याख्या केली. जो भजन करत नाही तो पापी आणि जो भजन करतो तो पुण्यवान. नामाशी विन्मुख तो नर पापी या माऊली म्हणतात ना काय नामसंग नाही हरिपाठात तीर्थाला फिरला त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी व्यर्थ. मग तुकोबार आली आता विचारलं तुकोबार कसं जाईल लोक याला तो तीर्थाला सगळे तीर्थ करून आला. तुका म्हणजे तुकोबार म्हणजे आला ना कसा आला तो त्याच्या तीर्थ कशी झाले तुका म्हणे घाना मुढा तीर्थी प्रदक्षिणा. त्याच्या तीर्थातल्या प्रदक्षिणा म्हणजे त्या मूर्खाच्या घाण्याचा बैल इळभर फिरला. काय केलं का म्हणे घाना मुढा तीर्थी प्रदक्षिणा नुसतं त्याच्या प्रदक्षिणा झाले. काय अर्थ ते कोण करत नाही ते अभागी भजन ऐका का अभागी आहेत महाराज ते करंट्या कपाळाचे जे भजन करत नाही. निरूपण शुक सांगे शुकाचार्य सांगायला लागले ऐके बापा नृपवर्या येऊन उत्तम देहाया जो न भजे श्रीकृष्ण राया तो गेलेला माया ते दुखे. ऐके बापा नृपवर्या हे बापा हे राजा श्रेष्ठ राजा ऐक शुकाचार्य म्हणतात येऊनी उत्तमा देहाया या उत्तमा देहा येऊनी नुसते देहा येऊनी नाही उत्तमा म्हणजे सगळ्या देहात उत्तम देह कोणता आहे मानव देह आहे. अभंगी महाराज इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहिजे. महाराज इहलोकीचा हा देह याच्यात पहा किती जर बारीक विचार केला तर तुकोबार आहे किती काढले पहा किती काढले. 3 लोक येतात आणि 14 भुवन येतात. अतल वितल सुतल तला तल सतल महातल पाताल भूर भुवर स्वर महर जनलोक तपोलोक आणि सत्यलोक किती झाले. तुम्ही 14 झाले. खाली आपल्यापासून खाली 7 आणि वरी 7 आणि स्वर्ग मृत्यू पाताळ हे 3 लोक आहेत आणि 3 लोकात 14 भुवन. म्हणजे कसं की भारतात समजा 10 राज्य त्यात महाराष्ट्र एक राज्य आणि पुन्हा महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भ खानदेश हे त्यातले बारीक
तसं ते त्याच्यात पुन्हा ते 14 टप्पे आहेत, बारीक बारीक बारीक. बरोबर आहे का नाही? त्या इहलोकीचा हा देह याच्यात काय काय सांगितलंय, याच्यात किती बारीक सांगितलंय. अरे बरं, या मृत्यू लोकातून पुन्हा 14 लोकातून कोणत्या लोकात जाण्याची स्वर्गातली इच्छा करतात? 13. आता 14 म्हणल्यावर एक स्वर्ग कटलं, मग राहिले 13. मग एक आपलं सोडून 13 ठिकाणी कुठं जाण्याची इच्छा करतात, हा एक प्रश्न आहे. बरं, तो प्रश्न तुकोबरायांनी पहिल्या सुरुवातीला दिला. इहलोक, इह म्हणजे आपण आता ज्या मृत्यू लोकात आहोत तो लोक, म्हणजे बाकीच्याचा पाठ केला इहलोक. बरं, मग इहलोकात 84 लाख येवणी आहेत. एक येवणी आहे का? 84 लाख येवणी आहेत. त्याच्यातून मुंगी व्हावं वाटतं या मृत्यू लोकात, किडा माझं पुत्र काय व्हावं. हा देह इहलोकीचा देह आणि पुन्हा हा देह, हा म्हणजे कोणता? जो ऐकायला आहे, जो बोलायला आहे, हा देह. कारण इतर देह बोलता येत नाही आणि बोलला कोणी तर त्याला ते कळतही नाही. हा देह देव इच्छिता ती पाहिजे, उत्तम देह म्हटलं याला. आणि प्रमाणे त्याला उत्तम देहा येऊन, एवढ्या श्रेष्ठ देहाला येऊन जो न भजे श्रीकृष्ण राया, जो कृष्ण रूपी राजाचं काय करत नाही, भजन करत नाही, तो गेलेला माया अति दुःखे. आणि मग त्याला गिळत कोण? गिळत माया गिळते. आणि माया गिळलं की काय देते माया? अति दुःखे, अत्यंत काय देत राहते, मग माया दुःख देते. माया दुसरं काय देणार आहे? ज्या भगवंताला गुणी माता धरुणी पायवणी, सदाशिव बसला बैसला आत्मध्यानी, महाश्मशानी निजवस्ती. काय त्या भगवंताचं श्रेष्ठत्व आहे, ज्याचं तुम्ही भजन करायला सांगता. अरे भगवंताला गुणी माथात पायवणी धरोनी बैसला, सदाशिव स्मशानी बैसला. त्या भगवंताचं श्रेष्ठत्व पहा, किती श्रेष्ठत्व आहे. त्या भगवंताच्या पायाचं धुतलेलं पाणी भगवान शंकर डोक्यावर घेऊन मुसलमाट्यात बसले. पायाचं पाणी 12व्या ते उव्याशीची उत्तमाशी मस्तक खालविजे हे काय कौतुक. पण मानो करीती तिन्ही लोक पायवनिया. पायवनिया म्हणजे पाय धुतलेलं पाणी. गंगा म्हणजे देवाचं काय आहे? पाय धुतलेलं पाणी. भीमानी चंद्रभागा तुझ्या शरणीच्या गंगा. काय ते दुसरे प्रमाणे पाप काय गंगा वसे पापानास. तुमच्या पायावर गंगा काय राहते? वस्तीला राहते, आहे का नाही? गंगा पायावर, पाय धुतलेलं पाणी आहे देवाचं. गंगा म्हणजे काय आहे? पाय धुतलेलं पाणी. मला ते पाय धुतलेलं पाणी भगवान शंकरांनी कुठं घेतलं? डोक्यावर घेतलं. आणि कुठं बसले? पुन्हा मसुरमाट्यात जाऊ. मसुरमाट्यात का बसले? त्याचं माऊलींनी सांगितलं होतं. हेच क्षेत्राभिमाने राज्य तेजिले ईशाने, गुंती जाणवणे स्मशाने असं केला. बरोबर, गुंताळच नको. मसुरमाट्यात कोणी येत नाही, स्मशानात राहिले. स्मशानात मसुरमाट्यात जाताना भियायचं नाही. भूत नाही राहत माझे, भगवान शंकर राहतात तिथं. तिथं कोण राहतात? भगवान शंकर. एक दिवस त्या मंदिराच्या कामाला घेतो मारतो. एक दिवस मंदिराच्या कामाला रेती टाकायची होती रात्री. ती गाडी येणार होती तिकडून. मी म्हणला तिकडे पाऊस पडत स्मशानातून जागा पाहू. ते पोरं गेले तिकडे गाडी येणार रोडवर. आणि मी दीड वाजला होता रात्री. आणि मी फिरलो तिकडून स्मशानात, तिकडून जागा पाहायला कुठं टाकावं. कारण पुन्हा एखादा कार्यक्रम झाला अडचण बी नाही आली पाहिजे. पाहू लागलो जागा. मला ती जागा गेला शोधली. ती आली गाडी. ती गाडीवाली पण इकडून घातली, त्याला ती वर गाडी सोडली. त्याला ते हे दिसलं लाईटानं बांधलेलं आपलं स्मशानाचं. त्यानं तिथंच गाडी उभी केली, उतरून गेलं पळायलं ना. काय आपण नाही टाकत मला कुठे टाकलं. मी वाटतं मी मस्त अरे मला आम्ही उभी येत तिथं बाबा, त्याच्या खाली उभी येत आम्ही. तुम्ही काही करा म्हणला, आपण दुसरा ड्रायव्हर आणावा लागला म्हणा. नाही टाकली त्याला, टाकलीच नाही. म्हणजे एवढे माणसं तिथं असून ते काय करतात, एवढे येतात लोकांना. तिथं भगवान शंकर रात्रंदिवस राहतात, रात्रंदिवस राहतात, आहे का नाही? त्याच्यामुळं लोक घेतात म्हणून ते तिथे राहतात. लोक घेतात म्हणून, कारण घेऊन लोक येणार नाही ना आपल्या भजनात गुंताडा येणार नाही. हा स्मशानी निजवस्ती. निजवस्ती आहे. पुन्हा रात्रंदिवस कुठे राहतात? ते स्मशानातच राहतात. वटाला चतुरानं इतराचा पाडतो कोण? देहा येऊन नारायणांना भजेतो पूर्ण. काय कृष्णाचं महत्व आहे? भगवान शंकरान पाणी डोक्यावर घेतलं. एवढंच नाही, वटाला चतुरानन ब्रह्मदेवासारखा
चार तोंडाचं पोरग, पण त्याच्या काय झालं, गप वटाला आलं. पोरग झालं का डोकं चालत एकही मी त्याच्या पुढे डोकं चालत. मग आपलं बाळ झालेलं बरं, बरोबर आहे का नाही. इतर आता बाळ तो कोण, आता ब्रह्मदेव त्यांचं लेकरू होतो तर दुसऱ्याचं एक कथा सांगायची, काय करायची, काय करायची. ह्या येऊन नारायण न भजे तो पूर्ण मृत्यूग्रस्त. आणि मला या मनुष्य देहात येऊन अशा नारायणाचं जो भजन करत नाही तो मृत्यूग्रस्त पूर्ण. त्याला कोण ग्रस्त, मग मृत्यूग्रस्त, मरणग्रस्त. तेजोनी परमात्मा पूर्ण. आता देव उपयोगाला शेवटी येतो, पण कोणाच्याही येत नाही, कोणाच्याही येत नाही येत देव. घोबरायचे प्रमाणे की याला दया यायची असेल तर आपल्याजवळ संचितच लागतं, त्याच्याशिवाय त्याला दया येत नाही. तेजोनी परमात्मा पूर्ण नाना साधने शिनती जन त्याशी सर्वता दृढ बंधन न चुके जाण अनिवार्य. बरोबर एक दुसरं आहे, मला काही दुसरे साधन करतात, संसाराचे तर संसाराचे करतात, काही संसार सोडून साधन करतात पण दुसरे करतात. दुसरे साधन याला दिंडी घेऊन जातात नसते त्या शिर्डीला, कोणी कोणी गड, कोणी कोणी गड, कोणते साधन साधनाच्या करत राहतात. पण भजन न करता इतर साधन फक्त शीन देतात, कष्ट देतात, त्याचं फळ मिळत याच्या दारात ते येत नाही. त्याशी सर्वता दृढ बंधन. आणि पुन्हा त्यांचं बंधन काय असतं, चुकत नाही, घट्ट बांधल्या जातात, उलट पहिल्यापेक्षा जास्त बांधल्या जातात. साधवणे श्रीकृष्ण चरण इंद्राजी देवाचे करिता भजन ते देव मृत्यूग्रस्त पूर्ण मा भजल्याचे मरण कोण निवारी. अरे भगवान कृष्णाचं पायाचं चिंतन सोडून इंद्रादी देवाचं जरी भजन केलं तर त्या देवालाच मरण आहे. मग देवालाच मरण आहे तर त्या भजन करणाराचं मरण कोण निवारणारी. अरे नावच बुडाली तर नावच बसणारी तरले का, समुद्रात नावच बुडाली, बातमी आली नाव बुडाली पण नावच बसलेली समुद्रातून जगली, ती नावच बुडाली. आता त्याच्यात बसलेल्याचा विचारच काय करायची गरज आहे, इतर देवाची काय कथा आहे. साहेब मला सांगायची बा, एक जण म्हणे मुजा होता म्हणे तिथं, एक फक्त दररोज जायचा म्हणे, मला बळ यावं, मला हे व्हावं, मला ते व्हावं, काहीतरी मिळावं. कोणाची भक्ती करायचा, मुजाची भक्ती करायचं म्हणून. आणि मग तो भक्त दररोज निवड घेऊन जायचा, सकाळी आंघोळ घालून यायचा. आता ते एक दिवस काय झालं, तो आंघोळ घालून आला आणि मग 10-11 वाजता नैवेद्य घेऊन जायचा त्याला. तर तिकडून एक जणांनी गोर आणलं म्हणे, नो गोर मी सन्न टोचलेलं असं आणलं इकत. आणि त्याला बहिर त्याची नाही सांगायची कला होती, ते बहिर दिशेला जायचं म्हणून ते कुठं बांधा मग त्याला दिसला तो मुंजा. आणि ते गोरं काय केलं, मुंज्याला बांधलं. आता बांधलं मुंज्याला गोरं, ते गेला त्याच्या काय केलं. आता मग ते गोरं पहिलंच मला नवीन ठिकाणी निघाल्यावर जनावराला हे होतं, ते गोऱ्या वाटलं आता चान्स सापडा आपल्याला कशाचा, पळायचा. पण त्याला ये सण नाही आणि गोऱ्यात टाकत. आता ते मुंजाला काय समजतोय, त्यांची वाहडा मुंजा बरा नागाटीनं गेला. गेल्यावर मग पळा लांब गेल्यावर गाठ सुटली आणि गोमान गोर मग तो पळाला गोऱ्या मागे. त्यात मुंजाकडे किंवा कशाला पाहतो त्याच्यात गोऱ्या पाहायला. आणि भक्त गेला 10 वाजता निवड तो देवत नाही, मग वर खांद्यावर गेला तर तिथं पळल्याला. तो म्हणे जेव्हा तो म्हणजे पाय पडतो तो देव मारला, म्हणून माझ्या जाग्यावर नेऊन ठेव. सगळे अंगाचे कातडे गेले, रक्त बंबाळ. मग त्या भक्तानं विचार केला की या देवाला जर याच्या जाग्यावर जाता येत नाही तर यो मला माझ्या जाग्यावर काय पोहोचवणार. त्याला त्याची जागा सापडत नाही. शेंदरी दैवती काय मारायची अशा प्रकारचे. म्हणून देवाची मृत्यूग्रस्त पूर्ण. ते देवच कशाने ग्रासलेले मृत्यूने ग्रासलेले नाग, त्याचे मरण कोण निवारी, भजन करणाऱ्याचं मरण कोण निवारण करणारे नाही का नाही. असं इंद्रिय पाठव जो न भजे श्रीकृष्ण चरण त्याशी सर्वत्र बाधी मरण क्षण क्षण निर्धारी. इंद्रिय पाठव पूर्ण असून सगळे इंद्रिय तयार असून, इंद्रिय पाठव सगळे इंद्रिय, कान चांगले, डोळे चांगले, हात चांगले, पाय चांगले, तोंड चांगलं, सगळं चांगलं असून जो न भजे श्रीकृष्ण चरण, जो कृष्णाच्या चरणाची काय करत नाही, भक्ती करत नाही, सगळं तयार असून करत नाही, काय कमी आहे काय. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख काय कमी आहे मला. सगळं इंद्रिय सावध असून बरोबर आहे म्हणतात. मी जेव्हा हाक मारली पण कधी सावध होतो माझी इंद्रिय सकळ, दिली एक वेळ हाक तेव्हा
तेव्हा हाक दिली तेव्हा सावध ज्यावेळेला माझी इंद्रिय सगळे काय होते, सावध होती. आपल्या उलट्या भावना आहेत. आपल्याला वाटतं जो इंद्रिय सावध येतो लोक संसार करावा आणि इंद्रिय दुर्बल झाली की मग परमार्थ करावा. आपण म्हणतो ना महाराज की सगळं बरोबर झालं की आपण आम्ही काय करणार आहे, आता भजनच करणार आहे. महाराज खरा नियम मनुष्य याचा असा आहे, अगोदर देव मिळवावा मग उरला आयुष्याचा संसार करावा. नाही उरलं तर त्याच्यापासून बंद पडलेलं नाही. पण हे मृत्यूलोकीचे सगळं उलटच आहे. म्हणून साधावा तो देव सर्वस्वाचे साठी म्हणजे बरोबरी सर्वस्व द्यावं आणि कोण यावा, देव घ्यावा. असो इंद्रिय पाठव जो न भजे श्रीकृष्ण चरण त्याशी सर्वत्र बाधी मरण क्षण क्षण निर्दाळी. आणि मग त्याला कोण बाधा करत, मृत्यू बाधा करत. क्षणाला त्याला अशी ती मारत राहते. आपल्याला वाटते महाराज एकदा मरतोय माणूस, एकदा मरत नाही. एकदा मरतोय क्षण ऐशी याची स्थिती नासत दाय मरतो. क्षणाला मरण महाराज आपल्या क्षणाला मरण हे. तो नारद महामुनीश्वर मुक्त होणे भगवत तत्पर द्वारकेवशे निरंतर श्रीकृष्ण थोराती प्रीती तया. पण नारदाचं तसं नाही. महामुनी मध्ये ईश्वर असलेले नारद, मुक्त झालेले नारद, पण भगवत तत्पर ते काय झालेले आहेत, भगवंताच्या भक्तीमध्ये तत्पर झालेले. आणि म्हणून ते द्वारकेला राहतात. आणि श्रीकृष्ण थोराती प्रीती तया आणि कृष्णाविषयी त्यांना अत्यंत काय आहे, प्रेम आहे. धन्य धन्य तो नारद ज्याशी सर्वे सर्वत्र गोविंदो सर्वदा हरिनामाचा छंदन तेरे परमानंद सदोदे. धन्य धन्य तो नारद. नाथ महाराज म्हणतात धन्य धन्य आहे तो नारद ज्याशी सर्वे सर्वत्र गोविंद, ज्याला सगळ्या ठिकाणी सर्वत्र काय झालेला आहे, गोविंद झालेला आहे. सर्वदा हरिनामाचा छंद. आणि कशाचा छंद लागलेला आहे, पुन्हा छंद गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद. तुझ्या नामाचा लागो छंद. छंद ज्याला छंद लागला ते काही केल्या मग सुटत लागो ताळा. पहावया विठ्ठल टोळा. त्याने परमानंद सुधोजन सतत श्रेष्ठ आनंद ब्रह्मानंद भोगीत राहतात. जो श्रीकृष्णाचा आवडता ज्याशी श्रीकृष्ण आवडे सर्वथा ज्याच्याने संगीता तोता नित्य मुक्त होता जळजीवा. जो श्रीकृष्णाचा आवडता ज्याशी श्रीकृष्ण आवडे सर्वथा. महाराज कृष्णाला हेतू आवडतात नारद का, नारदाला कृष्ण आवडतात. इथं तर असंच आहे. माझ्या ठाई तुम्ही जायचा भाव धरा तैसाच मी खरा तुम्हाला. तुम्ही आवड ठेवली मी आवड ठेवतो, तुम्ही आवड नाही ठेवली मी आवड ठेवतो. येथे तैसे असे आहे का नाही. असंच आहे महाराज. जसं इथं असतं तसं तुका म्हणे जन दयामध्ये एवढी भिन्नता का पडली. आपल्याला आवड नाही त्यालाही आपली काय नाही, आवड नाही. ज्याच्याने संगीत तत्वज्ञानी मुक्तता जड जीवा. नारदाच्या संगतीत गेल्यानंतर या जीवाला जड जीवाला सुद्धा काय मिळते, मुक्तता आणि नित्य मुक्तता मिळते. तो नारद एके वेळा आनंदाच्या सोळेला आला वसुदेवाच्या रावळा तेने देखोने डोळा हरिकाला. असे असलेले नारद आनंदाच्या भरात आपल्या लीलेमध्ये एकदा वसुदेवाच्या खोलीत आली. वसुदेवाच्या मागात आली आणि वसुदेवाने नारदाला पाय आनंद झाला. केले साष्टांग नमन वैसव घातले वरासन ब्रह्म सद्भावे पूजन श्रद्धा संपूर्ण मांडिले. अगोदर साष्टांग नमस्कार केला, बसायला आसन घातलं आणि ब्रह्म सद्भावे पूजन नारदाचं भावनेनं सद्भावानं काय केलं, ब्रह्मा स्वरूप असलेले नारद पूजन केलं. श्रद्धा संपूर्ण मांडिले आणि श्रद्धेनं सगळे उपचार त्यांच्या समोर काय केले, ठेवले. पूजा वगैरे सर्व काय फलहार काय असेल ते केलं सगळं. करावं संत महाराज. ज्याला नमस्कार करू नये अशा नमस्कार केला तर दोष लागतो. आणि नमस्कार व्यक्तीला नाही नमस्कार केला तर काय लागतो, दोष लागतो. कथा देवार्चन घराले संतचन देव सारावे परिते संत पूजावे आरते शाळेग्राम विष्णू मूर्ती संत होता भरते याती. तुका म्हणे संधी अधिक वैष्णवाची मानती. मला संत भरते याती कोणत्या जातीचा असो काही संबंध नाही. संत असला तर देवाला बाजूला करावं आणि संताची काय करावी, पूजा करावी. अशा प्रकारचं ते आहे. मला 4 प्रकारचे लोक जगात आहेत. सुखी आहे, दुःखी आहे, पुण्यवान आहे आणि पापी आहे. बरोबर आहे ना. म्हणजे पुण्य आणि पापी, सुखी आणि दुःखी ते एकच झाले. कारण पापी दुःखी, पुण्य सुखी. नाही नाही नाही, त्याचा अर्थ ते नाही बरं का. म्हणून मी स्पष्टीकरण करायचं.
सुखी दुःखी हे मागचे, पाप दुःखी पुण्य सुखी हे मागचे. मागचे पापी न दुःखी मागच्या पापात. आजही काही पापी पुण्यवान आहेत. मागच्या पुण्याचा परिणाम सुख भोगत असतील पण पाप करतात. आज मागच्या पुण्य दुःख पापाचा परिणाम दुःख भोगत असतील पण आज काय करतात? पुण्य करतात. म्हणून आजचे पुण्य पापी, आजचे सुखी दुःखी. मागचा संबंध घ्यायचा नाही. जगात आपल्या डोळ्यात दिसणारे 4 लोक दिसतात, सुखी दुःखी पुण्य आणि पाप. चौघाशी आपलं आचरण भक्ताचं कसं असावं? दुःखी विषयी कळवळा असावा. जे दुःखी आहे त्याच्याविषयी कळकळ असावी, मनात कळवळा असावा. बरोबर आहे का नाही? सुखी विषयी मैत्री असावी. सुखी म्हणजे ज्याचा संसारातला सुखी, परमार्थातला नाही. ज्याचा परपंच वाढायला लागला, रान घ्यायला, घर बांधायला, गाड्या घ्यायला, काय नु करायला, त्याच्याविषयी मित्रत्व असतो. मित्रत्व भावना म्हणजे त्याच्या संगच राहा पैसे मिळवायसाठी, तसा अर्थ नका घेऊ त्याचा. मनात मित्रत्वाची भावना. मित्रत्वाची भावना म्हणजे काय? मित्रत्वाची खरी भावना आहे की आपल्या मित्राचा वैभव वाढलं की मित्राला काय होतो? आनंद. म्हणजे दुसऱ्याच्या वैभवात आपल्याला काय व्हावा? आनंद व्हावा. दुसऱ्याच्या वैभवात जळू नये, मत्सर करू नये. काय करतो तो? तुकोबर आहे म्हणतात, मत्सराचा ठाव शरीरी नसावा, दुःख देतो जीवाला घेवी. शरीरात मत्सराचा ठिकाणच नसावा का? लाभ घेऊन जीवा दुःख देतो. तुका म्हणे सुख पडावे सुखी. ऐका नाही, दुसऱ्याच्या सुखात काय बनावं? ऐका नाही, भाव शीतळता लाई ती डोळ्याची लागी होय, तैसा पर सुखे जाय. आणि याचे दुःखेचे सांगितलं पाहिजे कथा नाही येते की व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीला जेनी. त्याच्याविषयी मित्रत्वाची भावना असेल. आपला चांगले अडले ना, बरे चांगले अडत जाऊ, त्याला काय करायचं? त्याच्या नशिबाने त्याचं वाढ व्हायला लागले. बरोबर आहे का नाही? त्याच्याशी मित्रत्वाची भावना, याच्याशी कळवळ्याची भावना असावी. पुण्यवान म्हणजे संत. पुण्यवान संत असतात. जे या जगात पुण्य करतात ते कोण असतात? संत महात्मे. असे संत महात्मे आहेत त्यांच्याविषयी आदराचं स्थान असावं. आदराचं स्थान असावं. आदर किती आदर असावा? देह सुद्धा त्यांना बसायला टाकावा एवढा काय असावा. म्हणजे देह सुद्धा त्यांना अर्पण करावा एवढा काय असावा? आदर असावा. आणि पाप्याविषयी उदास असावं. उदास ना द्वेष ना मित्रता. उदास कशाला म्हणतात? त्यात द्वेषही नाही आणि त्याच्यात काय नाही, उदास असावं. म्हणजे त्याची निंदाही करू नये आणि त्याची संगतीही करू नये. आपल्याला काय अधिकार आहे निंदा करायचा? निंदाही पाप्याची करू नये आणि काय करू नये? संगतीही करू नये. पण संतांविषयी आदर असावा, प्रेम असावं, आदर असावा. नाही का नाही? म्हणून मला अति आदरानं, अति प्रेमानं पूजन केलं, नमन केलं वगैरे. नारद तोची नारायण येणे विश्वासे करून निदान, हेम पात्री चरण क्षाळन मधुपर कविधी पूर्ण पूजा केली आहे का? काय केलं महाराज वसुदेवानं? नारद तोची नारायण. नारद नारद नाही तर नारायण. नारद कोण आहेत? साक्षात नारायण आहेत. नारायण नारद तो सकारात्मक सांगितले नाथ महाराजांनी. नारद तोची नारायण. नारदच नारायण. कोणतेही संत नारायणाचे, नारदाचंच वर्णन चालू आहे. पण कोणतेही संत काय आहे? ते चालते ज्ञानाचे देवते संत. देवते संत. देवते संत. देवते संत. देवते. महाराज याचा अर्थ आपण याचा अर्थ आपण असंच सांगतो कधी की देव संत एक आहेत. देवते संत. देवते संत निमित्ताच्या प्रतिमा. तर याचा अर्थ म्हणजे ते देव स्वरूपाला झाले, देव स्वरूप झाले एवढाच मर्यादित नाही. ते चालते बोलते देवच आहेत. ते संतच देव आहेत. निमित्त त्या प्रतिमा. निमित्त शरीराचं निमित्त वेगळं दिसायले. वास्तविक पाहता ते काय आहे? देवच आहेत. ते चालते ज्ञानाचे साक्षात देव आहे. नारद येणे विश्वासे. आणि विश्वास होता सुदैवाचा. विश्वास होता आहे का नाही? म्हणून सोन्याचं पात्र घेतलं मला. सोन्याच्या पात्रात पाय धुतले नारदाचे. हेम पात्री चरण क्षालन. हे म्हणजे सोनं. सोन्याच्या पात्रात त्यांचं काय केले?
पाय धुतले आणि महाराज पाय धुवून पुन्हा मधुपर्क विधीनं त्यांचं काय केलं, पूजन वगैरे केलं. पूजा करून सावधानी वसुदेव बैसोनी सुखासनी हृदय अत्यंत सुखावणी काय आला दोन्ही बोलत पूजा केली. समोर सावधानी पूजा करून पूजा सावधानतेने केली. संतापाशी गो वासावे मर्यादा फलकटाचा धंदा पूर फोडी. एक ते महात्मा होते 50 वर्षाच्या अगोदर गेले असतील पहाडी बाबा आणि लोक त्यांना म्हणायचे मला साक्षात नरसिंहाचा अवतार आहे. इतके ते काय होते एवढे रागे पुरदाय म्हणा असायचे. साक्षात म्हणले याचाच अवतार आहे. नरसिंह कोणी जवळ जात नव्हतं. अनेक वर्ष एक शोक त्यांची सेवा करत होता. त्यांना विचारलं दुसऱ्या महात्म्याने एवढ्या दिवस त्यांच्याकडे कसा राहू शकतो. ते म्हणलं आपलं कसं असतं त्यांच्या हो मध्ये हो आणि त्यांच्या नाही मध्ये नाही. ते जर रात्री 12 म्हणले ऊन लागायचे तर मी म्हणतो पंखा चालू करू का. डोळ्यात रात्री म्हणले तर आपल्याला नाही म्हणत नाही मी म्हणतो ऊनच आहे. आणि दुपारा 12 म्हणले मध्यरात्र झाली तर मी नाही म्हणत नाही. याला म्हणतात सावधानी. म्हणजे याशी बरबळण्यासाठी बोलतोय त्याचा अर्थ घेऊ नका बरं काही उदाहरण असं त्यांनी सांगितलं होतं त्यांच्या जीवनातलं उदाहरण. ते म्हणले एकदा त्या महात्म्याला कोणीतरी सांगितलं काय बाबा किंवा यमुनेर पूर आलाय. त्यांना वाटलं आला असं. मग यांना विचारलं सेवकाला म्हणे का रे काय यमुनेर पूर आला का. म्हणे बाबा 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 पूर काय विचार करता म्हणे सगळे शेताच्या शेत वाहून गेले म्हणे. सगळे म्हणे कोणाच असं म्हणे बाबा शेतकऱ्याचं नुकसान झालं. साधू महात्मा देवा शेतकऱ्याचं सांभाळ नुकसान झालं असं झालं तसं झालं सगळं म्हणजे महाराज काही राहिलं नाही सगळं वाहून गेलं झालं तंप झालं पूर आला म्हणे. आणि मग ते महात्मा तळतळ करत बसले. एक बाई आली दर्शन वगैरे घेतलं. त्या बाई विचारलं हो म्हणे यमुनेत लयच पूर आला का. ती म्हणे बाबा कोरडी आहे यमुना. त्याला बोललं अरे तो मला शेत वाहून गेले यमुना तर कोरडी आहे. ते मला बाबा धूळ उडायली. आताच म्हणला तुम्ही ते म्हणला तसं नाही तुम्ही पूर आले म्हणले ना मग मी म्हणलो वाहून गेलं आणि तुम्ही पाणी नाही म्हणले तर मी म्हणलो वळलं. तुमच्या इच्छेत माझी इच्छा तुम्ही म्हणसाल ते का नाही. अशा प्रकारचं सावधान संता ठिकाणी काय राहावं सावध राहावं. म्हणतात सावध राहा होत नसतं जवळ जाऊ नका. हे तुकोबर आहे संत संगतीला एवढं महत्व देतात. ते म्हणतात त्यांच्या काय जाऊ नका जवळ जाऊ नका. संत संगती न करावा वास एखादा गुणदोष येईल अंगात. जर तुम्हाला तिथं काही गुणदोष दिसत असतील तर तिथं तुम्ही न गेलेले तुका म्हणे तो तेथे काय तुका म्हणे नमस्कारावे दूर नाही नाही ते वेगळे. तुका म्हणे सर्प विंचू नारायण वंदावे दुरून असले प्रमाणे की तुका म्हणे तो येथे न येताची भला काय न येताची भला तो इथं न आलेला चांगला अशा प्रकारचे आहे. म्हणून आता सावधानतेनं सगळं कार्य केलं. वसुदेवानं काय केलं आसनावर बसवलं. हृदयात अत्यंत आनंद वसुदेवाचा झाला आणि आल्हादुनी बोलत आल्हादून म्हणजे आनंदित होऊन बोलायला काय केली सुरुवात केली. अशा प्रकारचं आता वसुदेव बोलत आहेत. आणि इथून पुढे आता वसुदेवानं प्रश्न विचारले आणि त्याचे उत्तर काय नारदांनी दिलेले आहे. पुढं नवयोगेश्वराचा संवाद म्हणजे सगळंच आहे का नाही. इथून पुढे आता बहुतेक करून सगळ्या आपल्या जीवनातल्या प्रश्नाला सुटायला काय होणार होते सुरुवात होते. अशा प्रकारचं खूप गोड चिंतन आहे. त्याचा विचार आपण कुठे लागलो कुंडली